पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूं दुनिया की चमन में. हे गाणं गुणगुणत मुक्तपणे कोणतीही चिंता न करता आयुष्य जगायचं असेल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अत्यावश्यक आहे. ही काळाची गरज आहे आणि जगण्यातली खरी मजा यातच आहे. मागच्या 30 वर्षात महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत खूप बदल झालेला आहे, खूप सुधारणा झालेली आहे. पुरुष आणि महिला यातील फरक शहरात तरी जवळजवळ संपत आला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहेत, यशस्वी होत आहेत. आपली कर्तबगारी त्यांनी सिद्ध केली आहे. आज भारतीय महिला फायटर पायलट देखील आहेत, सैन्यात काम करत आहेत, बॉर्डरवर कठीण परिस्थितीत देशाची सेवा करत आहेत. खूपशा महिला आपल्या पायावर उभ्या आहेत, नोकरी करत आहेत, व्यवसायातही पुढे आहेत. पण माझा असा अनुभव आहे की बऱ्याच महिला कमावत्या असूनही त्यांना हवी तितकी आर्थिक जागरूकता, फायनान्शियल अवेअरनेस अजूनही आलेली नाही आणि त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही. आजही इतकं शिकूनही बऱ्याच महिलांचे आर्थिक व्यवहार त्यांचे भाऊ, वडील किंवा पतीच सांभाळतात आणि ही बाब खचितच अभिमानास्पद नाही. 21व्या शतकातील स्त्रीसाठी तर नक्कीच नाही. आपल्या हक्काचे पैसे किती, ते कसे आणि कुठे गुंतवावे, आपल्या मुलांचे शिक्षण, आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य ह्यासाठी ते पुरेसे आहेत का, या सर्व बाबी बऱ्याच महिलांना माहीत नसतात. म्हणूनच या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देताना आज मी आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे हे समजून सांगणार आहे. आज आपण 3 महत्वाच्या प्रश्नांना टार्गेट करूयात. नंबर 1, महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य का आवश्यक आहे, हे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. आयुष्यात सगळेच दिवस कधीच सारखे नसतात. कधी आनंद असतो, कधी दुःख असतं. मार्केट प्रमाणेच आयुष्य देखील खाली वर हेलकावे खात राहतं. कभी खुशी कभी गम हा तर आयुष्याचा नियमच आहे. सध्या दिवस आनंदाचे जात असतील तर ती चांगलीच बाब आहे. या अशा आनंदाच्या दिवसात ते लाभले म्हणून दररोज ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ठेवणे हेही अतिशय महत्वाचे आहे. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की पुढे चालून कधी ना कधी कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागणारच, यातून सुटका नाही. असे केल्याने तुमच्या मनाची तयारी होईल आणि त्या प्रसंगांना तोंड द्यायला तुम्ही खंबीरपणे उभ्या राहाल. मी तुम्हाला घाबरून सोडत नाही, पण महिलांना आयुष्यात खूप साऱ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. लग्नाआधी ब्रेकअप होऊ शकतो, लग्न झाल्यानंतर घटस्फोट होऊ शकतो, पतीची नोकरी कधीही जाऊ शकते, तुमच्या स्वतःची नोकरी कधीही जाऊ शकते, तुमच्या व्यवसायात तुम्हाला नुकसान होऊ शकतं आणि सर्वात दुःखदायक आणि कठीण प्रसंग म्हणजे पतीचे आकस्मिक निधन. मी आशा करतो की यातील कोणताही प्रसंग तुमच्या आयुष्यात कधीही येऊ नये. पण देव न करो दुर्दैवाने जरी असा प्रसंग आला तरी या अशा कठीण प्रसंगातून फक्त एकच बाब तुम्हाला तारून नेऊ शकते आणि ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, तुमच्या हक्काचं आर्थिक स्वातंत्र्य. वेळ आल्यावर खिशात जर दमडी नसेल तर कोणी कोणाला विचारत नाही. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. हे एक व्यावहारिक सत्य आहे आणि ते 100% खरं आहे. या अशा कठीण परिस्थितीत जर तुमच्याकडे स्वतःचे पैसे नसतील किंवा पैशांचं योग्य नियोजन नसेल तर तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावंच लागणार आणि मग त्यामुळे तुमच्या स्वाभिमानाला ठेचही पोहोचणारच. आणि एकदा का स्वाभिमान गमावला की मग हातात काहीच उरत नाही. उरतं ते फक्त भलं मोठं शून्य, पारतंत्र्य आणि अंधार. त्यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवावेच लागेल, यात कोणताही वाद नाही. आता प्रश्न हा उभा राहतो की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे ऍक्च्युअली काय. तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या कोणत्याही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणावरही
अवलंबून राहावे लागू नये. पण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ जास्त पैसा कमावणे नाही, तर जो पैसा तुम्ही कमावला आहे त्याचं तुम्ही कसं नियोजन करता हे इम्पॉर्टंट आहे. तो कसा वापरता, कसा वाढवता आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो तुम्ही कसा उपलब्ध करून देता आणि आपल्या पैशांवर पूर्णपणे कंट्रोल ठेवता, यालाच आर्थिक स्वातंत्र्य असे म्हणतात. कोणावरही अवलंबून न राहणे आणि आपले स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेणे, जेव्हा गरज पडेल तेव्हा पैशांचं योग्य नियोजन करणे आणि त्याला वापरणे, हेच आर्थिक स्वातंत्र्य. तर हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे आता आपण समजून घेऊयात. यासाठी मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल टिप्स सांगतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे कमवायला सुरू करणे, स्वतःच्या मेहनतीची कमाई सुरू करणे. तुम्ही जर गृहिणी असाल तरीही घरातूनच तुम्ही एखादा छोटा उद्योग सुरू करा. जसे की क्लाउड किचन सुरू करा, शिवणकाम येत असेल तर ते करा, मुलांसाठी ट्युशन्स घ्या, काहीतरी कमाई सुरू करा. याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर उत्पन्नाचे अजून स्रोत निर्माण करा. फक्त नोकरीवर अवलंबून राहू नका. म्हणजेच फ्रीलान्सिंग करा, गुंतवणूक करा, बिझनेस करू शकता तर त्याकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा का तुमची कमाई सुरू झाली तर इमिडिएटली तुमच्या स्वतःच्या नावाने बँकेत अकाउंट उघडा. हे अतिशय महत्वाचे आहे. एकदा का तुमची कमाई सुरू झाली की मग आपले प्रॉपरली बजेट बनवा आणि आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. स्वतः कमावतो याचा अर्थ हा नाही की पैसे जसे कमावले तसे उडवून टाका. लक्षात असू द्या, याच पैशातून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे. त्यामुळे पैसे कुठे आणि किती खर्च करायचे याचा विचारपूर्वक निर्णय घ्या. त्यानंतर तुम्हाला जितके जमेल तितके आर्थिक ज्ञान मिळवा. आर्थिकरित्या जागरूक व्हा. याचा अर्थ एक्सपर्ट होणे नव्हे, पण वेगवेगळ्या गुंतवणुकीमध्ये किती रिस्क आहे, कोणती रिस्क आहे हे समजून घ्या. सध्या कोणकोणते आर्थिक घोटाळे होतात, स्कॅम्स होतात हे जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये फसणार नाही. आमच्या YouTube चॅनलवर आम्ही आर्थिक जागरूकता करणारे खूप व्हिडिओ टाकले आहेत. तुम्ही ते जरी बघितले तरी तुम्हाला काय करावे आणि काय करू नये हे नक्कीच कळेल. यानंतर आपला स्वतःचा इमर्जन्सी फंड तयार करा. म्हणजे जितका महिन्याचा खर्च आहे त्याच्या 12 पट पैसे बँक FD मध्ये ठेवा. जर तुमचा खर्च महिन्याचा 30,000 असेल तर 3,60,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड हळूहळू बनवा. त्यानंतर योग्य असा हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ टर्म इन्शुरन्स घ्या. इन्शुरन्स घेणे अतिशय गरजेचे आहे. आणि शेवटी सर्वात महत्वाचा भाग, तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपल्या कमाईतून शिस्तबद्धपणे गुंतवणूक करा. महिन्याच्या कमाईतील 50% हिस्सा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवा. गुंतवणूक करताना ती म्युच्युअल फंड मध्ये, SIP मध्ये, स्टॉक्स मध्ये, FD मध्ये अशी वेगवेगळी योग्यरित्या विभागून करा. यालाच आपण ऍसेट अलोकेशन असं म्हणतो. ऍसेट अलोकेशन हा गुंतवणुकीचा सर्वात महत्वाचा भाग आहे. गुंतवणूक कुठे करावी, किती प्रमाणात करावी, कशी करावी हा एक खूप मोठा पण कठीण विषय आहे. त्यामुळे ज्यावर तुमचा विश्वास आहे अशा गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानेच गुंतवणूक केली तर ते योग्य राहील. यासाठी डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट्स मधून आम्ही तुमची मदत सुद्धा करू शकतो. तुम्हाला तशी गरज असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. यामुळेच पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूं दुनिया की चमन में, हे गाणं गुणगुणत मुक्तपणे कोणतीही चिंता न करता आयुष्य जगायचं असेल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अत्यावश्यक आहे. ही काळाची गरज आहे आणि जगण्यातली खरी मजा यातच आहे.
ह्या व्हिडिओतून जर तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तितक्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या महिलांची आपण मदत करू शकू. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.